नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आता जानकी विचारत असते नानांना की नाना काय प्रूफ आहे, एक अजून कोणती तरी खून वगैरे असेल ना हातापायावर पार्वती आईच्या, की आपल्याला सिद्ध करता येईल की हीच खरी पार्वती आई आहे की नाही. तेव्हा आता सगळेजणांनी पार्वतीला हॉलमध्ये बोलवलेलं असतं. तेव्हा आता नाना म्हणतात की पार्वती तुझा हात दाखवा बरं, डावा हात दाखव बरं, त्याच्यावर काळ्या रंगाची तीळ होती. तेव्हा आता जानकी म्हणते हो पार्वती आई दाखवा ना, सगळ्यांना बघायची आहे ती काळ्या रंगाची तीळ. तर आता हे ऐकून आता जानकी ऐश्वर्याला आणि त्या लता कारखानीसला म्हणजे पार्वतीला खूप मोठा धक्का बसतो. कारण ती लता म्हणते की डायरीमध्ये तर असं काही लिहिलेलंच नव्हतं की डाव्या हातावर तीळ आहे म्हणून. तर आता इकडे सगळ्यांचा बँड वाजलेला असतो, तर सारंगलाही टेन्शन आलेलं असतं. तर आता इकडे सुमित्रा म्हणते सांग की दाखव ना, किती वेळ लावते आहे. तर आता इकडे लता कारखानीस पण घाबरलेली असते की कसं काय दाखवू माझा हात. तर आता इकडे ऐश्वर्याने डोक्यालाच हात लावून घेतलेला असतो. ती म्हणते काय करू काय करू. तेव्हा आता इथे परत नाना म्हणतात दाखव की, कशाला घाबरतेस तू. तर सुमित्रा पण म्हणते अगं बाई दाखव ना, किती वेळ लावते, एकदाच दाखवून मोकळे हो, तू पार्वती आहे की नाही आहे आम्हाला समजून जाईल, असं म्हणून आता सुमित्रा त्याच्यावर ओरडत असते. तर आता शेवटी इकडे ती लता कारखानीस पार्वती तिचा डावा हात पुढे करते आणि हळूहळू उघडतच असते. तर त्या ठिकाणी आता खरंच तिने त्या हातावर खून नावाचा प्रकारच नसतो, म्हणजे त्याच्यावर तीळ नावाचा प्रकारच नसतो, तीळ नसतेच त्या हातावर. तर मंडळी आता ऐश्वर्याचा खेळ खल्लास. ऐश्वर्याचं सगळं सत्य आता नानांसमोर, जानकीसमोर, घरच्यांच्या सगळ्यांसमोर आता आलेलं असतं. तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.